दरम्यान सीआयडीने पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या अपघाताच्या तपासासंदर्भात माहिती दिली आहे। या अपघाताचा तपास प्रामुख्याने 3 बाजूने सुरू आहे। घातपात आहे का या संदर्भातही सीआयडीकडून तपास सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। इतर कोणती गुन्हेगारी कृत्य घडलेले आहे का हा या तपासाचा स्कोप आहे। म्हणजे 3 गोष्टी, क्रिमिनल कॉन्स्पिरसी किंवा कट, क्रिमिनल निग्लिजन्स म्हणजे रॅश और निग्लिजंट ॲक्ट आणि कोणताही क्रिमिनल गुन्हेगारी कृत्य ज्याच्यामध्ये इल्लीगल ओमिशनसुद्धा येते, हे याबाबत हा तपास चालू आहे। कोणत्याही प्रकारचे गुन्हेगारी कृत्य जसे की इल्लीगल ओमिशन इत्यादी असे निष्पन्न झाल्यास यंत्रणा ही म्हणजे सीआयडी ही योग्य अशा कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याचा उर्वरित तपास पूर्ण करून न्यायालयामध्ये अभियोग चालवण्याची तजवीज ठेवलेली आहे। तपास अतिशय योग्य दिशेने चाललेला आहे। तपासामध्ये अनेक प्रकारच्या जसं मी बोललो की आपल्या ज्या सेंट्रल एजन्सीज आहेत किंवा सेंट्रल अथॉरिटीज आहेत यांचेही ओपिनियन घ्यायला लागतात, काही एक्सपर्ट ओपिनियनही घ्यायला लागणार आहे। AIBचा रिपोर्टसुद्धा फॅक्टर करण्यात येत आहे। आपण अतिशय वेगाने अतिशय प्रोफेशनली आपली मोठी टीम आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।